कोरोना छावा दाखवला, सतर्क आहे आमचा सगळा संघ, जागृती पहा. आणि मला फार आनंद वाटला तुमच्याकडे व्हायरस नाही, व्हायरसच नाही. येऊ पण देऊ नका व्हायरस. मी विनंती करतोय गावोगाव जाऊन आपल्या सगळ्या हिंदू बांधवांना, या ज्या जमिनी आपल्याला दिसतात ना, हे फक्त 7 बाऱ्यावरचे नाव नाही दादा. आपल्या पूर्वजांनी रक्त सांडून त्या कमावलेल्या आहेत, त्या विकल्या नाही पाहिजे. किडनी विकली तरी चालेल, जमीन नाही विकली पाहिजे. किडनी विकली तर आपण रस्त्यावर येऊ, जमीन विकली तर आपल्या पुढच्या सगळ्या पिढ्या रस्त्यावर येतील. त्यामुळे माझा फार हट्ट असतो की जमीन विकू नका. निपाड तालुक्यातला तर गुंठा सुद्धा विकू नका. निपाड मध्येच आहे ना. पण ठीक आहे, आधी परिस्थिती वाईट वेळ आली, विकल्याशिवाय पर्याय नाही. किंवा फार मोठं काहीतरी जीवनामध्ये घडतंय, मुलगा परदेशात जातोय, शहराच्या ठिकाणी काहीतरी चांगलं एखादी ऑफर आलेली आहे म्हणून आम्हाला विकायची, पर्याय नाही, दुसरा काही आम्हाला मार्ग दिसत नाही. ती विकायची जर वेळ आली ना, तर पहिल्यांदा विचार काय केला पाहिजे माहिती आहे आपण, या 7 बाऱ्यावर आजपर्यंत हिंदू कुळाचं नाव होतं. मी विकल्यानंतर सुद्धा त्या 7 बाऱ्यावर हिंदू कुळाचंच नाव पाहिजे. आपल्याच कुळाचं नाव पाहिजे, त्यात हिंदू कुळच पाहिजे. तेवढ्या बाबतीत भाईचारा नको. बरं, मी यांना जमिनी विकू नका हे मी तुमच्या पाया पडून सांगतो आणि जाहीर सांगतो, कॅमेरा समोर सांगतो. काय त्याचे दुष्परिणाम होऊ राहिले ना. काल नागपूरमध्ये काय घडलंय बघा. शांतिप्रिय समाजाने ना कुऱ्हाडी मारले पोलिसांच्या हातावर, कुऱ्हाडीने वार केले. विषयाची परीक्षा घेऊ नका. जे अनुभव आहे इतरांचे त्यातून आपण शहाणं झालं पाहिजे. हिंदू कुळाचं नाव असलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. गाळा भाड्याने द्यायचा असला, जागा भाड्याने द्यायची असली, कुणी पण ते आमचे भोसरीचे आमदार आहे पैलवान महेश दादा लांडगे पाटील, आता 3ऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर पहिली कारवाई जर काय केली तर 1000 एकर मध्ये कुदळवाडी नावाचा एक परिसर आहे पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये, देऊ आणि आळंदीच्या मध्ये 1000 एकरामध्ये अतिक्रमण झालेलं होतं. कुठल्याही परवानग्या न घेता, पाठपुरावा न करता जोडून अशी काही वसाहत निर्माण केली होती की त्या वसाहतीमध्ये हिंदूला पाय ठेवताना घाम फुटत होता. आमच्या महेश दादांनी 4 दिवसात तो साफ करून टाकला. पुढचं मला सांगायचंय, पुढचं ते सगळं अतिक्रमण हटवलं महेश दादांनी. ते परधर्मीय लोक त्या पंचकृषीमध्ये फिरायला लागले आणि जी जागा 5000 रुपये महिन्याने भाड्याने दिली जाते, 5000 रुपये महिन्याने, ते परधर्मीय म्हणतात ह्या जागेचे आम्ही तुम्हाला 20,000 रुपये देतो महिन्याला. इथेच फसवणूक होती. कायम लक्षात ठेवायचं, किमतीपेक्षा एखादा माणूस जास्त द्यायला लागला का समजायचं इथं घातपात नक्की. तुम्हाला HDFC लाखाला सिरसाट साहेब कुठे गेले का? सिरसाट साहेब आहे का? गेले. ते व्याजदर विचारायचा होता. HDFC जर तुम्हाला महिन्याला 8% देत असेल, किती आहे? 12%. आणि जर एखादं फालतू आलं, काही घेऊन बसले 8 आणि 10%, मी महिन्याला 30% देतो, समजायचं पळून जाणार आहे, घातपात करणार आहे. ते परधर्मी तिकडे पंचकृषीमध्ये फिरायला लागले. आम्ही तुम्हाला वाढवून पैसे देतो पण जागा भाड्याने द्या. त्या आपल्या तिथल्या हिंदू बांधवांनी त्यांना उत्तर काय दिलं माहितीये का? येड्या, गेला तो काळ, आता आम्ही संग्राम बापू भंडारीचं कीर्तन ऐकतोय. जागा झाला समाज आपला.
बळी पडत नाही आता तो. त्याला कळालं पोटात शिरून कोण कशा पद्धतीने उकरतय, देशविरोधी कारवाया कशा सुरू आहेत ते त्याच्या आता लक्षात यायला लागलं. त्यामुळं नाही दिली पाहिजे. प्रसंगी पुढच्या पिढ्यांच्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी काळजी जर कोणी घेतली पाहिजे तर आपण घेतली पाहिजे. आणि आमच्या सावरगाव मधला तो सगळा हिंदू समाज जागृत आहे. मी म्हटलं व्हायरस आहे का, मला साहेबांनी उत्तर काय दिलं माहितीये, व्हायरस नाहीये पण बापू येऊन पण देणार नाही. सत्ता कोणाची असो आम्ही जागरूक आहे. म्हटलं चांगलं आहे. आणि छावा सुद्धा त्यांनी दाखवला. माता मौल्यांना तुम्ही पाहिला छावा चित्रपट पाहिला? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर क्रूर औरंग्याने किती दिवस अत्याचार केले तर उत्तर असे 40 दिवस केले. संगमेश्वर मध्ये महाराजांना पकडलं मुकर्रब खान. महाराज जवळ जायची हिंमत होत नव्हती. लांबून बाण मारित होता. त्याला माहिती जवळ गेलं ते फाडीत. ते लांबून बाण मारित होतं पण जवळ आलं नाही जोपर्यंत साखळ दंडात महाराजांना बांधलं नाही तोपर्यंत. इतिहासात नोंदी अशा आहे दादा, जवळ जवळ संगमेश्वर मध्ये संभाजी राजांनी ते जे 5000 प्लस सगळं सैन्य आलं मुकर्रब खानाचं, त्यातले 2 ते 2500 एकटे संभाजी महाराजांनी कापलेले एकट्याने. अंगावर काटाच येतोय अख्खा. म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा शेवटचा श्वास घेतला तेव्हा महाराजांचं वय 32 वर्ष आहे फक्त. मनोमन विचार असा केला की जर कदाचित महाराजांना पुढच्या अजून 5-25 वर्ष मिळाले असते ना तर हिंदुस्थानात फडकणारा भगवा त्या राजानं 7 समुद्रापार फडकवून दाखवला. तेवढी जाणत होती. पण कप्तान महाराजांना तिथं साखळ दांडामध्ये बंदिस्त केलं गेलं. माझ्या मायबापांनो, माझा मुद्दा पुढे आहे की त्यानंतर महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार सुरू आहे. बरं, औरंग्या प्रत्येक अत्याचार करत असताना त्याला वाटायचं की ह्या अत्याचार केल्यानंतर संभाजी महाराज जातील. त्यांना तडपवून मारायचं होतं. त्या हलाल शब्दाचा अर्थ जे हाल करून म्हणजे यातना झाल्या पाहिजे समोरच्याला. त्याने काकडी सोलावी तशी छत्रपती संभाजी महाराजांची त्वचा सोलून काढली. महाराज जिवंतच आहे. आपण ठेच लागली तर म्हणतो आता 3 दिवस आराम करावा लागेल. का बरं ठेच लागली? छान. त्याने महाराजांची बोटं छाटली, नख उपटली, कान कापले. महाराज जिवंत आहे. डोळ्यांमध्ये तप्त सळ्या घातल्या. महाराज जिवंत. जीभ आसडली. महाराज जिवंत. आणि त्या 40 दिवस प्रत्येक दिवशी जो अत्याचार व्हायचा त्या दिवशी संभाजी महाराज आतून स्वतःला काय सांगायचे माहितीये, फक्त एवढ्या साखळ दंडातून सुटावा. औरंग्याला ठोकणार म्हणजे ठोकणार. राजा असेल आपला, विवळले तर नाहीच ते. जाऊ द्या ना, चूक झाली आणि माफ करा, द्या की राव सोडून, करू की कॉम्प्रोमाइज. तुम्ही म्हणाल तसं जाणार नाही हो. जगदंबच म्हणत राहिले, हर हर महादेवच म्हणत राहिले. शेवटच्या दिवसापर्यंत हेच म्हणत होते की नियतीने साथ द्यावी, साखळ दांडातून बाहेर यावं, म्हातारा मारणार म्हणजे मारणार. आता माता माऊल्यांना ऐका, तर त्यांच्या सगळ्या पराक्रमी वृत्तीचं श्रेय जर कोणाला जातं तर राजमाता जिजाबाई साहेबांना जातं, त्या धाराऊ माता गाडीला जातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. का माहितीये का? त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कुरकुरे खाऊन दिले नाही. हसल्या तुम्ही म्हणजे तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं.
काय झाली आपली पोरं, लॉलीपॉप चोखे. या टपऱ्यावाल्यांच्या बारीक बारीक पोरांचे चेहरे पाहिले की त्यांना कळत याला लॉलीपॉप द्यायचा, कुरकुरे द्यायचे का चिप्स द्यायचे, कशाचं गिराईक आहे का बॉर्बॉन द्यायचा. तो दुसरा कोणता रे अजून एक व्हाईट क्रीम राहते, ब्लॅक कव्हर राहतं त्याला, त्या बिस्किटाला. आलं उत्तर, ओरिओ. तुमच्या आज मी पाया पडतो, हात जोडतो. जेव्हा जेव्हा धर्म अडचणीत येतो ना, तेव्हा पहिल्यांदा शिकार जर कोणाची होती तर स्त्रीची होती. बांगलादेशची परिस्थिती बघा, त्या माता मौल्यांची काही चूक नव्हती, पण त्या नराधमांनी पहिल्यांदा बलात्कार कोणावर जर केले तर माता भगिनीवर केले. ते दिवस पुढच्या काळात येऊ नये असं वाटत असतील ना, तुमचे पोरं पैलवान बनवणं तुमचं कर्तव्य. त्याच्या तोंडात मारली पाहिजे तुम्ही. तो जेव्हा म्हणतो ना भातावर तूप टाकताना मला वास नाही सहन होत, त्याच्या गालात मारून तुम्ही ते तूप चमच्यावर त्याच्या रोज पोटात गेलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही. तुमची जास्त काही जबाबदारी नाही. हे जन्माला घातलेले जे ना, हे मल्ल बनवा, रांगडे बनवा पोरं, रांगडे. जुनी लोक काय करत होते दादा, घरात पोरं पैलवान घडवत होते. हो, तुम्ही त्यांना सकस आहार द्या फक्त. आज काय झालंय पोरांचं, अशी काही पोरं आहे. परवा मी घरी होतो मळ्यात आपल्या निपाडला, तर ते द्राक्षाचे कॅरेट उचलून ट्रॉलीत टाकायचे होते. 5-50 कॅरेट असतील. तर ते आलं, त्याने पाहिले ते कॅरेट बिरेट तिथे ठेवलेले. म्हटलं एवढे कॅरेट टाकायचे ट्रॉलीत. तो म्हटला थांबा मी 90 मारून येतो. म्हटलं 90 कशाला रे. तो म्हटला महाराज त्याच्याशिवाय कॅरेटच जाणार नाही ट्रॉली. काय म्हटला, त्याच्याशिवाय ट्रॉली कॅरेटच जाणार नाही. फक्त 90 मारून येऊ द्या, 20 मिनिटात कॅरेट ट्रॉलीत असतील. म्हटलं आत्ताच्या पोरांना स्फूर्ती येण्यासाठी 90 लागती. आमचे मावळे हर हर महादेव म्हटले ना, 12 हत्तीचं बळ संचालत होतं. हर हर महादेव म्हटले की 12 हत्तीचं बळ संचालत होतं. आमची पोरं म्हणतात 90 लागल. थोडा वेळ आपण विचार करू, जर सरकारने 90 बंद केली तर कॅरेट सडतील का खालीच. पण कालही हर हर महादेव म्हणायला पैसे लागत नव्हते, आजही हर हर महादेव म्हणायला पैसे लागत नाही, उद्याही हर हर महादेव म्हणायला पैसे लागणार. काही अशी जमात आपल्याकडे जन्माला आली. माता मावल्यांना तुमची लय मोठी जबाबदारी हो. ज्या दिवशी पहिल्यांदा पोराच्या तोंडाचा दारूचा वास येतो ना, त्या दिवशी तुमचं काम आहे आधी बापाला सांगणं. त्याच्या बापाचं ऐकत नसेल तर त्याच्या आज्याला, त्याच्या आज्याचं ऐकत नसेल तर गावच्या पोलीस स्टेशनला तक्रार करणं तुमचं काम आहे. आज तुम्ही त्याला जर 2 फटके टाकले ना, उद्या गावात त्याला कोण मारणार नाही का. तुम्ही जर नाही आज फटके टाकले ना, अजून 6 महिन्याने बेवडा म्हणून गावात त्याला कोणी मारणार नाही. तुम्हीच मारा ना, लोकांचा मार्ग आणून घालण्यापेक्षा. व्यस्त झालेली आमची आज बरीचशी पिढी. समजा दारूबंदी झाली तर किती कुटुंब भेटल. परवा एक म्हटलं तंबाखू खाल्ल्याशिवाय संडासच होत नाही. बरं तो पंतप्रधान लय म्हणजे फिरक्या डोक्याचा आहे. पंतप्रधान आपला जो नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान आहे ना, तो देशाच्या हितासाठी डोकं त्या माणसाचं कधी काय करील काही सांगता येत नाही. त्या दिवशी ते बागेश्वर धाम बाबाकडे गेले होते आणि तिथून त्यांनी सगळ्या हिंदुस्थानाला विनंती केली की मैं आपको हात जोडता हूं, तंबाखू, सिगारेट, दारू मत पिओ. मी म्हटलं आता मत पिओ म्हणल आणि एका दिवशी रात्रीच सांगल मी बंद करून टाकलं. मला टेन्शन असं आलंय, त्यांनी जर तंबाखू बंद केली देशातली तर यांचं पोटात काय काय व्हॅक्यूम क्लीनर लावायचं का काय. याला साफसफाई कशी करायची यांची मग. तरी आपल्याकडे मिस्त्री नाही चांगले.
मिसळी लावून कायचे दात असे झाले, अंधारात हसले तर भूते का काय असं वाटत. ऐकलं आणि तुकाराम महाराजांनी तुमचं लय कौतुक केलं. मी सांगतो, आज या सावळगाव मध्ये ज्या जे पोरं या शिवजयंतीसाठी झटली, राबली, उन्हा खानात फिरली, मर्गाण्या गोळ्या केल्या, लोकांच्या पाया पडल्या, भगव्या टोप्या वाटल्या ना, ती पोरं ज्यांच्या पोटी आले ना जन्माला ते सगळे धन्य आहे. महाराज जी बताओ, ये हमारा योगी आदित्यनाथ है ना, ऐसा वैसा संत नहीं है, छत्रपति शिवाजी वाला संत है. एक अक्षर जर खोटं असेल ना यातलं, या गादीवर मला मृत्यू येईल, गादीवर. तो म्हटला हमारा योगी आदित्यनाथ ऐसा वैसा संत नहीं है, छत्रपती शिवाजी वाला संत आहे. अंगावर काटा आला, छाती इतकी अभिमानानं भरून आली. काय भाग्यवान आहे आपण की उत्तर प्रदेश मध्ये जन्माला आलेल्या एखाद्या व्यक्तिमत्वाला वीरत्वाचं, शौर्याचं, निष्ठेचं उदाहरण जर द्यायचं असेल तर त्याला उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात यावं लागतं आणि आपला बाप छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. इतका आपला बाप मोठा आहे, इतका आपला बाप मोठा आहे. तो ड्रायव्हर सोडून द्यावं, ते जे मुख्यमंत्री ना योगी आदित्यनाथ, ते प्रत्येक भाषणात एका व्यक्तिमत्वाचं नाव घेतातच आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. बघा तुम्ही योगी आदित्यनाथांचं कोणतंही भाषण आहे का त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणारच. तिकडे काहीतरी म्युझियम होतं, त्याला काहीतरी मुघली नाव होते. आग्र्यात मला वाटतं योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले, ते म्हटले हे असलं काही चालणार नाही, आता त्या म्युझियमला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम नाव देऊ. जगाच्या पाठीवर ज्याला ज्याला काहीतरी पराक्रम करायचे, ज्याला ज्याला काहीतरी हिंदुत्वाचं काम करायचंय, त्याच्या समोर आदर्श एकच आहे, आमच्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही, हिंदू धर्मात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्तिमत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठ. नाही तर नसती राहिली मंदिरं, नसते राहिले कपाळावरचे केळे, नसता राहिला अंगणातलं तुळशी वृंदावन. ते महाराजांचे उपकार आहे आणि हे सर्वांनी मान्य केलं. सर्वांनी त्या काळात हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारे गावोगाव मारुतीरायांची देवळं उभी करून पोरांना दंड बैठका मारा, शरीर कमवा, धर्माचा अभिमान बाळगा, याचा धडा देणारे समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतात माहितीये? निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. दूसरा पण आहे
ते दोन्ही ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला आलेले म्हणून एवढे वाचतात. टेम्पो सुद्धा सर्व्हिसिंगला आलेला आहे. जगाच्या पाठीवर राजाला राजा सगळ्यांनीच म्हटलं हो, पण राजामधला दडलेला योगी जर कोणाला दिसला तर तो समर्थ रामदास स्वामींना दिसला. आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संत घोषित केलं. हा नुसता राजाच नाही, हा संत आहे. योगी काय योगी असं कसं योगी नाही लागत भाऊ. त्याग करावा लागतंय, समर्पण करावं लागतंय, धर्मासाठीच कार्य करावं लागतंय, तेव्हा योगी म्हटलं जाते. त्यांना म्हटलं गेलं योगी. आणि अत्यंत महत्वाचा पुरावा, जर कोण म्हणत असेल ना शिवरायांचा धर्माशी काही संबंध नाही, त्याला एवढा एक पुरावा त्याच्या थोबाडावा मारीत चालला. कुत्रे भुकले समजा तर एवढा एक पुरावा त्याच्या तोंडावर फेकून मारायचा. कारण आपल्यात लय फूट पडलेली, काय म्हणतात त्यांचं कार्य धर्मासाठीच नाही. आयुष्याची 50 वर्ष जर फक्त कशासाठी महाराज जगले तर फक्त हिंदू धर्मासाठी जगले, बाकी काहीच कारण नव्हतं. फक्त हिंदू धर्मासाठी लढा, अख्खा लढा. काय म्हटले समर्थ, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. महाराज, या मृत्यू लोकांमध्ये असा धर्मरक्षण करता या अगोदर झाला नाही, आम्ही पाहिला नाही. या महाराष्ट्रातला जो धर्म वाचला तो फक्त महाराज तुमच्यामुळं वाचला. सांगावं, कबुली दिली की धर्म टिकला महाराज तुमच्यामुळे. दादा, सावरगावमध्ये जन्माला आलेल्या सह्याद्रीला बाग पाठवणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला रोजानं जायची गरज आहे दुसऱ्याकडे? आहे का सांग? कशाला जाईल ते मला मीच एक्सपोर्ट करतोय तरी मी दुसऱ्याकडे काला कामाला राहू? अर्थात तो दुसरं काही करायची त्याला गरज नाही का? मा बाप श्रीमंत आहे, वाडवडिलांनी आम्हाला भरपूर दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त बापच श्रीमंत नाही तर मामा सुद्धा श्रीमंत आहे. मुघलांच्या दरबारामध्ये राजपद हा भोसल्यांना पण मिळालेला आहे आणि जाधवांना पण मिळालेले, दोघांना मिळालेले. राजे आहे ते, शहाजी राजे आहे, लखोजी राजे आहे. म्हणजे जरी ते मुघलांची चाकरी करत असले तरी पण त्या भाग त्यांच्याकडे नेमून दिलेला आहे. तुम्ही बघा, फक्त लढायचं कोणासाठी तर मुघलांसाठी लढायचं. राज्य कोणाचं तर मुघलांचं. यातलं काही कमी नव्हतं. शिवाजी महाराजांनी जर ठरवलं असतं ना दर आठवड्याला गोव्याची ट्रिप काढायची, लय मजा करता आली असती. अफाट माझा भाऊ बापही मोठा माणूस, आजही मोठा माणूस, फुल एन्जॉय करायचा काळ होता महाराजांचा. दर आठवड्याला गोव्याची ट्रिप, मजा मस्ती. त्या काळात चाललं होतं ते सगळं. बाकीच्यांचं काय नाही, आठ एवढीच होती, मुघलांचे पाय छाटायचे. कोणी म्हणायचं मी औरंगजेबाचे पाय चाटतो, कोण म्हणायचं मी आदिलशाहचा बूट चाटतो. तू काय सांगतो? चाटाचाटीमध्ये लोकांना पुरुषार्थ वाटायला लागला. उजरेगिरी करण्यामध्ये पुरुषार्थ वाटायला लागला होता. पण त्या सगळ्या व्यक्तिगत स्वार्थापायी इथला भगवा ध्वज अडचणीत आला होता. इथले मंदिरांचे कळस अडचणीत आले होते, इथली गोमाता अडचणीत आली होती आणि इथली आमची माता माऊली अडचणीत आली होते. हो, आणि याला वसंकल्प नाही. हे दिवस बदलवून टाकल.
माना वाकून उभा असलेला आमचा हिंदू बांधव पुन्हा ताटमानेने उभा राहील. बरं, आई दर्शनदार भेटलो. खरं सांगू तुम्हाला, शिवराय संभाजीराजे जन्माला घालता येतील, फक्त आधीची जाऊ जन्माला घालावं लागेल. काय म्हटले माहितीये का ती आई शिवरायांना, की बाळा, अंगाला पाला पाचोळ्या बांधणाऱ्या आपल्या हिंदू पोरानं धर्मविरोधी कारवाया करणाऱ्या, लंकेचा मालक असणारा, सोन्याची लंका आहे, त्या रावणाला जर पराभूत केलं होतं, तो जर आपला इतिहास असेल, तेवढे पराक्रमी जर आपले पूर्वज असतील, कंसासारख्यांना जर आपण पराभूत केलं असेल, हिरण्यकश्यपू सारख्यांना जर आपण पुरून उरलो असू, तर हा औरंगजेब किती हडकी पत्ती आहे, यालाही आपण पुरून उरू, असं आई म्हटली. आई म्हटली नाही, गावगाडा का काय वाचून थांबला का. बऱ्याचदा आई काय म्हणते, गावचा सगळा विकास तुझ्या वाचूनच थांबला का. पावडर मारायला जाय, वर्गाने नको गोळा करीत फिरू. संतांनी एक माते माऊलींना एक प्रार्थना केलेली आहे, आज तुमची उपस्थिती चांगली म्हणून सांग. त्यांनी सगळ्या माता माऊल्यांना एक विनंती केली, नीट ऐका बरं का. ते म्हटले, हे माते, जननी जने तो संत जने, या दाता या शूर, नहीं तो जननी बांझ भली, काहे गवाये नूर. त्याचा अर्थ असा आहे की हे माता माऊली, तुला जर जन्मालाच घालायचा असेल तर तुझ्या पोटी संत जन्माला घाल. नसेल संत होत तर तुझ्या पोटी दानशूर जन्माला घाल. नसेल दानशूर होत तर तुझ्या पोटी योद्धा जन्माला घाल. शूरवीर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुझ्या पोटी जन्माला घाल. आणि हे माऊली, या तिघांपैकी तुझ्या पोराला जर तुला एकही बनवता येत नसेल तर तुझ्या चरणी विनंती आहे, तुझं सौंदर्य वाया घालवू नको. कारण एखादी स्त्री जेव्हा अपत्याला जन्माला घालते ना, तिच्या सौंदर्याची माझ्या मते 50% हानी होते. दादा, एकदा पोरग झालं की पोरगी राहत नाही, ती बाई होऊन जाते. मी बोलतोय ते पटत असेल तर हो म्हणा, नाहीतर म्हणा चुकतोय. एकदा पोरग जन्माला घातलं ना, शारीरिक सौंदर्याची हानी होते म्हणजे होतेच. आणि स्त्रीसाठी काय महत्वाचं असतं? सौंदर्यच महत्वाचं असतं ना. मग तुम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन सौंदर्य घालवून जर पोरं जन्माला घालत असाल आणि ते मोठे झाल्यावर जर बेवडे निघाले तर नुकसानच झालं ना. सौंदर्य गेलं ना, अवलाद चांगली नाही निघाली, वाटोळं. विठ्ठल विठ्ठल. छंद होता. ती मालिका इतकी हिट झाली की राम नाव घेतलं की त्या गोविलचाच फोटो डोळ्यासमोर यायला लागला लोकांच्या. आणि कुठेतरी शूटिंग चालू होतं, हे गोविल साहेब रामाची ती सगळी वेशभूषा केलेली आणि त्या ब्रेक मध्ये मस्त कार्यक्रम चालू होता, सिगरेट वाटायचं. आणि आपल्या हिंदुस्थानातल्या कोणत्या तरी ते हिंदू बांधवाने पाहिलं, त्याचं हात भटाकलं गेला, तर सिगारेट हातात चढली. त्याच्या लाज वाटते काय, तुमच्या रामाला लागलो म्हणे आम्ही राम, आणि तुम्ही सिगारेट निघाले. एकच विनंती, फुका पण चौघात फुकू नका, कारण आम्हाला राम दिसतो. इतकं लागलं त्यांच्या मनाला, इतकं टच झालं ते. 20 मिनिटाला सिगारेट लागायची त्यांना, 20 मिनिटाला टच झालं की अरे लोक आपल्यात राम पाहत आहे. त्या दिवशीपासून जे सिगारेट सोडली ते आता खासदार झाले तरी पियत नाही.
खासदार झाले ना ते आता मागच्या काळात खासदारकीच लढले. एखाद्याला जर एखादा विषय जर टच होत असेल, आज शिवजयंतीच्या दिवशी जर आम्ही तुमच्या पाया पडत असू, विनंती करत असू की राव तुमची गरज आहे आपल्या धर्माला, आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीला, आमची नाही अपेक्षा तुमचे लिव्हर खराब व्हावे, एवढ्या बागायतदार घरात जन्माला आलेल्या पोरांना कॅन्सर व्हावे, एवढ्या बागायतदार घरात जन्माला आलेल्या पोरांची फुफ्फुस जावी, चांगली अंगात रग असताना पोरं 40 आणि 50 स्वर्गवासी व्हावी, ही आमची नाही अपेक्षा. आणि तरी जर तुमच्या अंतःकरणाला ते लागत नसेल ना, तर मग विनाशकाले निर्णय घेऊन टाकले पाहिजे. हीच संधी राहते, हीच वेळ राहते, हीच स्थिती राहते. सोडली राव शिवजयंती पासून दिली, सोडून दिली. तुम्ही म्हणाल आमच्या गावात व्हायरस नाही, तू काय एवढं टेन्शन घेऊन राहिला. मी का टेन्शन घेतोय माहितीये, तुमची गरज आज धर्मासाठी तुमच्या गावाला नसली ना, तरी बाजूला जे सगळं चाललंय ना, उद्या मी सुक्याण्यातून फोन केला ना, हो हे सुक्याण्यात जरा अडचण झाली आपल्या हिंदू बांधवांना, यावर सावरगाव मधून 2-3 ट्रॅक्टर घेऊन, ट्रॅक्टरने चालणार पिकअप लागते, जरा फास्ट यावं लागेल ना, ते ट्रॅक्टर गेल्यामुळे मग यावर 2-4 पिकअप भरून उतरले जर रांगडी 8-10 पोरं नुसती तिथं, तर 10 फुटल ना पुढच्याला. आणि काय शिकवलं आम्हाला, धर्मासाठी झुंजावे, झुंजवणे अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. आणि म्हणून पुढच्या पिढ्या स्ट्रॉंग बनवल्या पाहिजे. पहिले उपकार जे झाले ते जिजाबाई साहेबांचे, की बाळा आपण रावणासारख्या कंसासारख्यांना पुरून उरलोय. हे जे सध्या समाजघातक विघातक ज्या प्रवृत्ती वाढल्या, या प्रवृत्तीला आपण नक्कीच खेचून काढू. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. रायरेश्वराच्या देवळात शपथ घेऊन टाकली, आता भगवा फडकावल्याशिवाय थांबणार नाही. आणि मग काय एकाला एक जोडायला सुरुवात केली. 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. शत्रूच्या छावणीत घुसतो, छावणीचा मुकुट तोडून त्याचं नाव धनाजी. डाण्या वाघाला सामोरे जातो, त्याला उभा फाडतो, त्यांचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सगळ्या पोरांना एकत्र करतो, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला, मराठ्याचा यसाजी सोबत घेतला, नाव्याचा शिवा काशीद सोबत घेतला, रामोशी समाजाचा बहिर्जी नाईक सोबत घेतला, 18 पगड जाते, 12 बलुतेदार, सगळ्या पोरांना एकत्र केलं. आणि मोहीम स्वराज्य, हिंदवी स्वराज्य, हिंदूंचं राज्य. आणि मग महाराज जर कुठून चुकीची कारवाई कानावर आली ना, कोणीतरी एक दिवस येऊन निरोप दिला की असा असा कोणतरी पाटील आहे रांजाचा, आणि तो नुकत्याच वयात आलेल्या पोरींवर अत्याचार करतोय, शिवरायांनी सांगितलं आणा उचलून. रांजाचा पाटील आणला उचलून. कोण म्हणे कडेलोट करा, कोण म्हणे हत्तीच्या पाया खाली द्या. शिवराय म्हटले नाही, याचे हातपाय छाटायचे, म्हणजे याचे दोन्ही हात दोन्ही पाय तोडून टाका. काही जण म्हटले कशाला ठेवायची अशी गहाण. शिवराय म्हटले नाही, माझा फार मोठा दृष्टिकोन आहे म्हणे या माग. काय, मी आज जर याला मारून टाकला ना, 3 महिन्यात लोक विसरून जातील, पण याला मला मारून नाही टाकायचा, याला मला जिवंत ठेवायचा. का, हा चौकात पडलेला असेल म्हणे, आणि त्या गावातल्या त्या परिसरातल्या पोरी जेव्हा त्या चौकातून जात असतील ना, ज्या पोरीला वाटतं ना आम्ही 4 चौकात धाडसानं बोलू शकत नाही, आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही, आम्ही धर्मासाठीचा लढा उभा करू शकत नाही, आम्हाला कोण साथ देणार, कोण सपोर्ट करणार, चूल आणि मुलापर्यंत मर्यादित ठेवण्याची काही पुरुषांची पुरुषी मानसिकता आहे, असं ज्या पोरींना वाटेल ना, हा चौरंगा, हा राजा